लगतच्या सामायिक घराची भिंत राहत्या घरावर कोसळून बाप लेक गंभीर जखमी झाल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील सराठा गावठणवाडी येथे गुरुवारी पहाटे 3च्या सुमारास घडली। लगतच्या घराच्या भिंतीसह राहत्या घराची भिंत कोसळूनही सुदैवानेच या घटनेत बाप लेकाचा जीव वाचला। सराठा गावठणवाडी येथे राहणाऱ्या यशवंत गणपत बिर्जे यांच्या घरालगतच बिर्जे कुटुंबियांचे सामायिक जुने घर आहे। गुरुवारी पहाटे साकर झोपेत असताना या सामायिक घराची मोठी भिंत यशवंत बिर्जे यांच्या घरावर कोसळून त्यानंतर त्यांच्या घराचीही भिंत कोसळली। यावेळी एकत्र झोपलेले यशवंत बिर्जे आणि त्यांचा मुलगा गणपत बिर्जे हे दोन्ही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले। यावेळी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ विनायक आणि राजू बिर्जे यांनी तात्काळ धाव घेत दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले। यावेळी शेजारीही धावून आल्यानंतर या दोघांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौगुले यांनी गंभीर जखमी झालेल्या गणपत बिर्जे या मुलाच्या डोक्यावर 18 टाक्यांची तातडीची शस्त्रक्रिया केली। तसेच यशवंत बिर्जे यांच्यावरही उपचार सुरू केले। यशवंत बिर्जे यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। भावाने हात मारले, त्याच्यानंतर मी धावत गेलो। माझा कुठे पडलेला होता मातीच्या ढिगाऱ्याखाली। सर्व वर काढले, वरचं काढले आणि त्याला बाहेर काढून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। भिंत त्याच्या अंगावर पडली जुन्या घराची आणि त्याच्यानंतर ती भिंत पडल्यावर नवीन भिंत पण त्याच्या अंगावर पूर्ण पडली आणि त्या ढिगाऱ्याखाली तो पूर्ण अडकलेला होता। त्याला मी पूर्ण तिरू बाजूला करून मातीचा ढिगारा बाजूला करून त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। त्याच्या बाजूला भाऊ झोपलेला होता। माझा भाऊ रिकाम्या जागेत असल्यामुळे त्याला तुमच्या डोक्यालाच मार लागला त्याचा आणि माझ्या पुतण्याच्या पूर्ण डोक्याला मार लागून त्याच्या पायाला पण मोठी इजा झालेली आहे। ते बघितल्यावर मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये त्याला मी घेऊन आलो। या घटनेत सुदैवाने पत्नी योगिता आणि मुलगी अक्षता दुसऱ्या खोलीमध्ये झोपल्यामुळे त्या दोघी बचावल्या। मात्र या घटनेत बिर्जे कुटुंबियांच्या घराचे छप्पर आणि भिंत कोसळून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले। बिर्जे कुटुंबियांची घरची परिस्थिती गरिबीची असून इंदिरा आवास योजनेतून त्यांनी हे घर बांधले होते। या घटनेमुळे भर पावसात बिर्जे कुटुंबियांना बेघर व्हावे लागले।